नमस्कार. तर आज आपण बघणार आहोत काळा मसाल्याचं वाटण, जे तुम्ही कोणत्याही भाजीत वापरू शकता. याने तुम्ही 10 ते 12 भाज्या तुम्ही आरामात बनवू शकता आणि हे वाटण 7 ते 8 दिवस आरामात राहते फ्रीजच्या बाहेर देखील. तर चला या काळ्या मसाला वाटणची रेसिपी बघू. तर इथे मी घेतलेला आहे धने घेतलेले आहे, एक कांदा घेतलेला आहे उभा चिरून, थोडंसं खोबरं घेतलेलं आहे पातळ कापून, आणि चण्याची डाळ 1 चम्मच, थोडंसं आलं घेतलं आहे अर्धा इंच, आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, आणि 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. तुम्ही नॉनव्हेजसाठी हे वाटण यूज करणार असाल तर लाल मिरच्या घाला. त्यानंतर आपल्याला इथे हे सगळे मसाले भाजून घ्यायचे आहेत, सगळे जिन्नस. आधी मी कांदा भाजून घेते. तो थोडासा ब्राऊन किंवा काळा होऊ द्यायचा आहे. हे वाटण तुम्ही कोणत्याही भाजीत वापरू शकता. बटाट्याच्या भाजीत, कोबीच्या भाजीत, वाटाण्याच्या भाजीत, सोयाबीनच्या भाजीत किंवा नॉनव्हेज देखील याने खूप छान प्रकारे होते. खमंग असं सगळं जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. कांदा भाजून झाल्यानंतर मी इथे खोबरं ॲड केलेलं आहे भाजायला. थोडंसं तेल टाकून आपल्याला हे जिन्नस भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर मी इथे धने टाकलेले आहेत. धने देखील खरपूस भाजून घ्यायचे आहेत. धन्याने भाजीला छान अशी चव आणि सुगंध येतो. आणि इथे मी आता मिरची ॲड करणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. तुम्ही इथे खडे मसाले सुद्धा ॲड करू शकता. त्यानंतर मी इथे घातली आहे चण्याची डाळ. याने भाजीला जाडसरपणा येतो आणि चव देखील वाढते. आता मी इथे आलं आणि लसूण घालून घेतलेलं आहे. ते देखील छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता मी इथे कोथिंबीर ॲड करते. हे साहित्य खमंग असे भाजून घ्यायचे आहेत परतून. ते इथे आपलं मिक्सर थंड झालेलं आहे वाटण. हे मी याला मिक्सरला थोडं पाणी घालून घट्ट असं करून घेणार आहे मिक्सरला. तर इथे आपलं वाटण रेडी आहे. याने तुम्ही 10 ते 12 भाज्या करू शकतात, कोणत्याही, अगदी झटपट. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि सोबतच बेल आयकन देखील प्रेस करा. तुम्हाला असेच नवनवीन रेसिपी पाहायला भेटतील. तर भेटू आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. टेक केअर.